गणपती येत आहेत, सत्यनारायणची पूजा आहे का तुमच्याकडे? पण सगळ्यांकडेच नसते ना, म्हणून म्हटलं विचारून घ्यावं आधीच. मग अशी साधी सोपी सिंपल 2 मिनिटात होणारी हेअरस्टाईल बघायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट पण जरूर करा. आणि अजून काही बघायचं असेल तर ते पण मला चॅनलच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही हेअरस्टाईल अशी साधी अगदी 2 मिनिटात होणारी सिंपल आणि एलिगंट हेअरस्टाईल करायची आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका, स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलला आधी सांगितल्याप्रमाणे प्लीज सबस्क्राईब करा, मला मोटिवेशन मिळतं. तर अशा आधी आपण केसातला जट्टा सोडवून घ्यायचा व्यवस्थित. माझे केस आहेत ना नेहमी वेणीमध्ये असतात, त्याच्यामुळे थोडेसे कर्ल्स दिसतात आहेत. पण माझे केस थोडेसे कर्ल्स पण आहेत आणि थोडे स्ट्रेट पण आहेत. आणि नंतर छानपैकी थिक बन घेतला आहे मी, थिक रबर घेतला आणि त्याच्याने मी पोणी घालणार आहे. आणि मी केसांचे व्हेरिएशन्स करते इथे, कारण मी जाड कंगवा घेतला होता त्याच्यामुळे ते थोडे थोडे पडले होते व्हेरिएशन. तर म्हटलं चला व्हेरिएशन देऊया आपण. तुम्ही पण ही टिप यूज करू शकता किंवा स्किप पण करू शकता. नंतर केसांची छानपैकी टाईट पोनी घालायचे आणि त्याचे 2 पार्टिशन करून त्यांना दोघांना एकमेकांभोवती गुंफायचं आहे. बघा किती साधी सोपी हेअरस्टाईल आहे ही अगदी, पण वेळेला सुचत नाही म्हणून मी म्हटलं दाखवावं गणपतीच्या आधी. माझ्या मैत्रिणींना खूप कामाला येणार आहे म्हणून मी ही हेअरस्टाईल दाखवते आहे. तर तुम्ही बघा आधी असं ना पूर्ण दोघांना 2 पार्टिशनला एकमेकांभोवती गुंफायचं आणि मग ते ना खेचायचे बाहेर. पार्टिशन जे आपण केलेत ना ते खेचायचे बाहेर. आणि म्हणजे ना त्याच्याने बन आहे ना असा थिक दिसतो, कारण आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेला कधी कधी आपल्याला वेणी बांधायची असते हेअरस्टाईलिंगवर. त्याच्यामुळे बन थोडा थिक असेल ना तर ती वेणी पण शोभून दिसते त्याच्यावर. आणि केस जास्त ओढली नाही जात, कारण पातळ ज्यांची केसं असतात ना त्यांना खूप ओढली जातात केस आणि मग दिवसभर ते राहिलं ना तर खूप दुखतात टाळूवर. माझ्या केसांना पण, माझे केस थिक आहेत ना तर मला ते दिवसभर राहिले ना तर माझ्या म्हणजे युपिन्स वगैरे खोचलेल्या असतात ना तर त्यामुळे माझ्या टाळूवर दुखायला लागतं. म्हणून मी जास्त युपिन्सचा पण यूज नाही करत. 4 ते 5 युपिन लागतात ते फक्त या हेअरस्टाईलला. आणि त्याच्यानंतर माझ्या घरात आहे ना फक्त मी 50 ते 60 रुपयाचं ते हेअरस्टाईलिंगचं हे आणलेलं, म्हणजे फुलांचं गोल्डन कलरचं. ते आता मी तुम्हाला हेअरस्टाईलिंग म्हणजे आता माझ्याकडे नव्हतं गजरा वगैरे म्हणून मी ते लावून दाखवते. पण ह्याच्याभोवती जर तुम्ही गजरा किंवा वेणी किंवा गुलाबाची फुलं जरी लावलात ना खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही अगदी ब्राईडला पण ही हेअरस्टाईल करू शकता. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा. आणि अजून हेअरस्टाईलिंग बघायचे आहेत का ते पण सांगा कमेंटमध्ये. अशी छानपैकी हेअरस्टाईल माझी रेडी झाली आहे. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री.